वस्तू घेऊन आपण पाहतो ऐकतोय साखरी योगेश्वर मित्रमंडळ पावशी आयोजित भव्य दिव्य नायकंडरम क्रिकेट स्पर्धा 2026 सहारण संग्राम. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. व्यासपीठावरील मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत बोलतोय. पहिल्या सामन्याकडे अर्थातच SD स्पोर्ट्स विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. स्वामी समर्थ कुडा पहिला चेंडू बाबू गावडेसाठी. पहिला चेंडूवर आजच्या रात्रीची सुरुवात धमाकेदार. मैदानावर होतो आरपार दर्जेदार बहारदार. संदीप गावडेच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावा. सूरज परब श्रीपाद शिरोडकर या दोन्ही खेळाडूंना भेदत चिरत कापत चेंडू निघालाय चौकारासाठी. 4 धावेनिशी धावांचा श्री गणेशा धावांची मोहर उमटवली गेली. उमेश माने आपल्याला पाहायला मिळतो. फिरकीचा जादूगर म्हटला तर असा गोलंदाज डाव्या हाताने गोलंदाजी करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्या खेळाडूंना आहे रहदारीचा रस्ता आहे. रस्ता मोकळा करून ठेवायचा आहे. आपल्याला विनंती असेल. पुन्हा एकदा अडकेचं कट केला फटका आपण पाहिला. चेंडूवर केदार गावकर आलाय. मगाशीच अमरने सांगितल्याप्रमाणे केदार पुन्हा एकदा आणि फार गरज होती निश्चित. आपण पाहिलं तर केदारच्या पाठोमधून बॅटमधनं धाबा निघणं महत्वाचे गरजेच्या पूर्ततेसाठी देखील अपेक्षित फलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. बाबू गावडेच्या बॅटमधून एक चौकार आला. त्यानंतर सिंगल. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आलाय. धावसंख्या हळूहळू परावर्तित आपल्याला पाहायला मिळते. फिरतो चेंडू हलकेच कट केलाय. चेंडूवर आपण पाहिलं तर चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी धावसंख्या पोहोचली. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. एक ठोस आणि मजबूत सुरुवात म्हणावी लागेल ती बाबू गावडेच्या माध्यमातून. यावेळेला मात्र बॅकफूट कट पुन्हा एकदा पाहतोय. चेंडू थर्डमॅन रिझनपर्यंत चेंडूचा प्रवास सिक्युलर एरियामध्ये एकेरी धाव. एकेरी धावेनिशी पहिलं षटक समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचली ती आता 9 धावांवर आणि उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वेदांत पाटील गोलंदाजीकडून षटक क्रमांक 2 स्ट्राईकवर. हो 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 यावेळेला मात्र फटका घेण्याचा प्रयत्न. अनएक्सपेक्ट बाउन्सला त्या ठिकाणी फसलाय. बाबू गावडेचा शिकार केल्याचं आपण पाहिलं मैदानावर. तर पहिला ब्रेक थ्रू आल्याच आपल्या संघासाठी मिळवून दिला त्याला पाहायला मिळतात. आणि दिनांक 3, 4 आणि 5 एप्रिल रोजी वयोगटातील स्पर्धा भैरववाडीच्या मैदानावर देखील आपल्याला अनुभवायला मिळेल. नावात छोटू आहे पण काम मोठं आहे असा खेळाडू. यावेळेला मात्र 9ची 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. केदार गावकर आपल्याला पाहायला मिळतोय. साथीला आपण पाहिलं तर नवीन फलंदाज स्ट्राईकला अक्षय देखील आपण पाहिलं मैदानावर. तर डॉट राहतोय. चेंडू आपण पाहतोय सिंगल अर्जित केलं जातोय. काय केलं यावेळेला मात्र आपण पाहतोय सुंदर यष्टिरक्षण. उमेश माने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं यष्टिरक्षण म्हणावं लागेल. 4 चेंडू समाप्त झाले. 11 अशी धावसंख्या या षटकातील. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 11 धावा. एकदा हलके स्ट्राईक केलाय. चारोकारी चूक म्हणावं लागेल. निशांत करणारी गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. धाबांना कुठेतरी गतिरोधक लावणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनुभवायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट होतोय. शेवटी आपण विचार केला तर रनआउटची संधी आहे. दुरक्षित त्या ठिकाणी केला जातोय. पाहायचं आहे क्रीडा नगरीमध्ये अनेक रसिक प्रेक्षक उपस्थित होत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडू अनफेअर डिलिव्हरी. नो प्लस एक एकूण 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावेनिशी धावसंख्या वाढली. धावसंख्या परावर्तित 14 धावा. एक्स्ट्रा धावांवर कुठेतरी रोख लावावा लागेल. अन्यथा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा या सामन्यामध्ये बऱ्याचशा मॅटर करतील. अक्षय गावडे आता मात्र पाहायला मिळतोय. स्टेप आउट होतोय. फुल लेनमध्ये आपण पाहिलं तर ऑन साईड षटकातील समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावली 15. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट होतोय. आक्रमण केलंय. सूरज परबचं चांगलं क्षेत्ररक्षक डिरेक्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसला. आपण पाहिलं मैदानावर तर गोलंदाजाची आपण पाहिलं तर थोडीशी लेझी मुवमेंट म्हणावं लागेल. चांगल्या पद्धतीने चेंडू कनेक्ट केला. फलंदाज बाद होऊ शकला असता. गोलंदाजचं लक्ष नव्हता त्या ठिकाणी आपण पाहिलं तर. त्यामुळे जीवनदान म्हणावं लागेल. अक्षय गावडेला त्या ठिकाणी मिळते. खराब चेंडू आपण पाहिलं मैदानावर तर भीमर टाईपचा हा चेंडू. पंचांचा नोचा इशारा. अवंतची 1 धाव. उलटा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा निर्धार पवित्र म्हणावा लागेल तो आक्रमणाचा होता केदार गावकरचा. आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा श्रीपाद शिरोडकर स्टेप आउट होतो. अंतर स्ट्राईक केला तो. रनआउटची संधी असेल. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आला होता वेदांत पाटीलकडून. नुकताच मात्र
सुरेख रनिंग विभिन्न विकेटच्या जोरावर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. आता मैदानाच्या मध्ये पाहिलं तर केदार वर्सेस श्रीपाद शिरोडकर आक्रमण चढवलं. यावेळेला मात्र चेंडू आक्रमणावर पाठवलाय चौकारासाठी. तो अर्थातच केदार गावकरच्या बॅटमधून आलाय धमाका. चौकार आलाय. चौकाने समीकरण बदललंय. 22 धाबा. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट डिसायडर चेंडू. या टार्गेट किती धावांचं लक्ष दिलं जातं पाहणं सुद्धा. हो यावेळेला आपण पाहिलं मैदानावर तर लेप देण्याचा प्रयत्न झालाय आणि चुकीला माफी नसेल. मैदानावर फलंदाज बाद होईल केदार. तोपर्यंत मात्र धावसंख्येचा विचार केला तर एक फायटिंग टोटल निश्चितच बनवली आहे. 22 धाबा. विजयाचं लक्ष असेल ते आता 18 चेंडू आणि 23 धावांची. एस के बैरावाडी क्रीडा संघ टॉससाठी आपल्याला विनंती आहे. बंडा शिरसाट सर आपल्याला टॉससाठी आहे. ओव्हरलॅपच्या दिशेने राकेश शिंदे आपण पाहतोय. 23 धावांचा आपण घेऊन उतरलेला संघ गोवळदेववाडी हा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूने स्वामी समर्थ कुडा संघ राकेश शिंदेच्या गोलंदाजी मानकर स्ट्राईकवर असेल. यश पहिला चेंडू ऑन साईडला आपण पाहिलं तर मोठा प्रहार केला होता. चेंडूवर फक्त एकेरी धाव मेल. एकेरी धावनिशी आपण पाहिलं तर धावांचा काउंट आणि धावांचा स्त्री गणेश केला. तो 23 धावांचा पाठलाग चालू होतोय. खराब चेंडू. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एकेरी धावनिशी धावसंख्या मात्र परावर्तित होते. धावसंख्या पोचते ती आता 2 धावा. एका चेंडूचा खेळ समाप्त होतो. पद्धतीने चालू आहे. याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. राकेश शिंदे पुन्हा एकदा. यावेळेला मात्र हलकेच बॅड लाईनवरचा चेंडू. हलकेच ऑन साईडला त्या ठिकाणी दिशा दाखवली आहे. रघु गावडेचे प्रयत्न मात्र त्या ठिकाणी हवेत विरलेच. चेंडू तन्मय साबंत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत असेल. ट्राय केला तो ऑन साईडला. पुन्हा एकदा थोडासा अक्रॉस द लाईनने खेळलेला फटका. यश नाईकरच्या बॅटमधून पुन्हा एकदा सिंगल. एक धाबा इम्पॉर्टंट आहे. तर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावसंख्या स्कोरबोर्ड व्यस्त ठेवण्याचं काम निश्चितच केलं जातं इथे गोवळदेववाडी या संघाच्या वतीनं. एच डी स्पोर्ट्सचा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलकेच ट्राय करतोय. एकेरी धाबेसाठी सिंगलने थोड्याच वेळात निर्णय अपेक्षित असेल. स्टॉप होतो यावेळेला मात्र फुलर लेनमध्ये. पुन्हा एकदा थोडासा ऑन साईडला केलेला फटका. चेंडूवर सिंगल. एकेरी धाबेशी समीकरण बदललंय. धावसंख्या मात्र आता पोचते ती 6 धाबा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू असेल राकेश शिंदे. वेगात टाकण्याचा प्रयत्न. वेगाने कुठेतरी गतीने कुठेतरी बीट केलं जात आहे. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या स्थिरावली 6 धावांवर. ऐको ना भाई व्यवस्थित. रिस्पेक्ट देने काय तो ना भाई तो उद्या सॉरी परवा असो आम्ही तुमच्यावर परवा तशा होता ना आमचं. पुढेच मॅचकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय. खराब चेंडू आपण पाहिलं मैदानावर तर धावा. हो चांगला अटॅक केला होता. यावेळेला मात्र आपण पाहतो मैदानावर नॉट आउट. आक्रमण केलं होतं. यावेळेला आपण पाहिलं तर 1 बाउन्स चेंडू निघतो सिंगलसाठी. एकेरी धावण्याची समीकरण बदललंय. 9 धावा. आतापर्यंतचं हे समीकरण आपण पाहिलं तर 9 अशी धावसंख्या. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू 9 धावा. बाबू गावडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅच फ्रॉम माडेचवाडीचा हा खेळाडू आज मात्र पुन्हा एकदा यावेळेला लेट दिली आहे. चेंडूचा अंदाज घेतला होता यशने आणि बरोबर लेट दिली आहे. अबांतरची धाव त्या ठिकाणी अर्जित होईल. धावसंख्या दुहेरी अंकात अर्थातच 10. 3 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाबू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमणावर मिळेल फक्त 1 धाव. एकेरी धावण्याची समीकरण बदललंय. धावसंख्या 11. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 11 धावा. 23 धावांचं हे लक्ष अजूनही. 8 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा डाऊन झालंय. यावेळेला देखील उजवी एसटी थोडासा भरकटत चाललेला चेंडू आपण पाहिलं तर नंतरची एक्स्ट्राची 1 धाव त्या ठिकाणी मिळते. जशा पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये एक्स्ट्रा धावा मिळाल्या तशाच दुसऱ्या इनिंगमध्ये देखील एक्स्ट्रा धावा मिळाल्या तर रिझल्ट थोडासा वेगळा असेल. पुन्हा एकदा पंचांचा नूचा इशारा आलाय. +2 धावा मिळाल्या. अर्थातच 3 धावा. आणि या 3 धावांशी समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावसंख्या 15 धावा झाल्यात. 8 चेंडू 8 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन पुन्हा एकदा आलंय मैदानावर. 8 चेंडू 8 धावांची गरज. बाबू गावडे थोडासा आज सूर गवसला नाही आहे. गोलंदाजीचा विचार केला तर लाईन थोडीशी चुकली आहे.
आणि चुकलेल्या लाईन लेनचा वाडी संघाच्या वतीने आपण पाहिलं तर अंकितचा पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये हा फटका खेळला जातो. चेंडू निघतो एकेरी धाब्यासाठी खारपेट जमनी लगत कॉपी बुक स्टाईल आउट येतोय. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खराब चेंडू. या खराब चेंडूने या सामन्यामध्ये मॅटर बनवलाय. आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा ज्या मनापासून त्या ठिकाणी स्वीकारल्या तर एच डी स्पोर्ट्सचं गवदेवाडी या संघाने आपण पाहिलं तर आणि त्याचं प्रमाण पाहता निश्चितच चांगल्या गोलंदाजाकडनं ही चुका घडल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज यादवला देखील आपण पाहिलं पुन्हा एकदा खराब चेंडू. आता मात्र 6 चेंडू आणि 3 धाबांची गरज असेल. वाटलं होतं थोडंसं कठीण असेल. आपण चौकार आला चौकारने सामना समाप्त केला. तो सूरज परतच्या बॅटमधून 4 धाबा सामना समाप्त आणि विजय होतोय. अर्थातच एच डी स्पोर्ट्स कबड्डीवाडी हा संघ.